विठ्ठल सुप्रभात. आता वाजलेले आहेत 5:15. 5 किती आले? 5:35 झालेले आहेत. आणि अशा प्रकारे आम्ही आता कुठं चाललेलो आहोत? इंद्रायणीला. आता मस्त इंद्रायणीचं स्नान करू आणि लगेच तयार हो. मस्तपैकी 6:30पर्यंत इथून आपण निघूया भवानी पेठेत जायला. हो, माऊली 10 वाजता निघणार आहेत, पण आपलं लवकर केलेलं बरं. काय म्हणत जायचं तिथं 1-2 तास राहिलं तरी चालेल, पण लेट होतं कामाने. त्या अनुषंगाने आणि त्या न्यायाने इथून आपण लवकर निघूया. मस्त स्नानाला जाऊ, स्नान करू. चला श्री विठ्ठल. चला श्री विठ्ठल मंडळी. आणि अशा प्रकारे आपण निघालेलो आहोत भवानी पेठेकडे जायला, कारण की माऊली तिकडे आहे ना. आम्ही 2 दिवस सुट्टी खायला इथं आलेलो आणि आज माऊली शार्प 10 वाजता भवानी पेठेतून हलणार आहे. आता वाजत बरोबर 7. 1 तासात भवानी पेठेत आम्ही पोचतो बरोबर 8 वाजेपर्यंत. आणि 8 वाजेपर्यंत पोचलो का मग तिथं 9-10 वाजेपर्यंत संस्थांचं जेवण असतं. सगळी लोक भेटीगाठी होतील. जाऊ जरा त्यांच्यासोबत जरा भेटीगाठी करू, माऊलींचं दर्शन करू. मग नंतर आपण माऊलींसोबत परत येऊ. चला श्री विठ्ठल. श्री विठ्ठल माऊली. श्री विठ्ठल. आणि अशा प्रकारे आपण भवानी पेठेत पोहोचलेलो आहोत आणि माऊलींचं दर्शनाकरता आपली सर्व मंडळी सज्ज झालेली आहे. चला माऊलींचं दर्शन करायला. माऊली दर्शनाला दर्शन करायला असे तुझे बॉक्स होते. अशा प्रकारे आपण दर्शनाला चाललेलो आहोत. मस्तपैकी आपण 2 दिवस आळंदीला होतो. आता माझ्या माऊलीचं दर्शन करायला आपण चाललो. माऊली निवांत 10 वाजता निघणार आहेत, पण दर्शन झालं म्हणजे मोकळं. त्याला श्री विठ्ठल दर्शन दाखवतो तुम्हाला. भवानी पेठेमध्ये हा विठ्ठल रुक्मिणी मंदिर, पांडुरंगाची मूर्ती आतमध्ये आहे. आणि हे भवानी पेठेतलं माऊलींचं पालखी तळ इथं असतं. चला 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 पारव. चल पारव चल. भीमदादा जय हरी. जय हरी जय हरी. दर्शन झालेलं आहे आणि आमचे भीमदादाचं सुद्धा आम्हाला दर्शन झालं. चला श्री विठ्ठल. श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल. ते मंदिरात येतील आता. आणि आपले सबस्क्रायबर बरं का भाऊ, तुमचं नाव काय? बाळासाहेब दरंदळे. बाळासाहेब दरंदळे आपले व्हिडिओ नेहमी पाहत असतात. फार धन्यवाद बरं का तुमच्या सपोर्टसाठी. तुम्ही पाहता म्हणून आम्ही तुमच्यासाठी करतो हे सर्व, जेणेकरून लोकांना बघायला भेटायला पाहिजे का वारी कशी असते जाण्याची येण्याची. आणि आपण पाहता आवर्जून त्याच्यासाठी फार धन्यवाद. परतीचं पूर्ण म्हणजे पहिल्यापासून शेवटपर्यंत व्हिडिओ बघितले सगळे. धन्यवाद धन्यवाद. श्री विठ्ठल माऊली. आपण बघा तिथं जिथं माऊलीचा तळ आहे तिथं कमानी आहे. महाराज याला बोलतात कमानी. कमानी बघा. श्री विठ्ठल माऊली माऊली बघा. धन्यवाद. चला अशा प्रकारे दुसरा भोंगा झालेला आहे. चला पुढे जाऊ आपण. 5 मिनिटं. चला 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 चला. श्री विठ्ठल माऊली आता निघेल. दुसरा भोंगा झालेला आहे. चला श्री विठ्ठल. तुमचं नाव काय? पुष्पलता वाखंडे. आमच्या आई आपले व्हिडिओ रोज पाहतात. तरी धन्यवाद बरं काही. खूप म्हणजे आता इतकी आवडली रात्रीच पाहिलं मी तुमच्या शेवटपर्यंत माझी माऊली रथामध्ये आरूढ होण्यासाठी आता सज्ज झालेली आहे
आणि त्वरितच माझे माऊली आता रथामध्ये जाणार आहे. तरी आपण सर्व पाहू शकता. चला माऊली 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 ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली. चला आपण आपल्या लाईन ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली. फ्लाईट मोडला टाकून सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी. तुका मन कोण करील माझे हित. ऐका ऐका नारायणा माझी पंजाबी ज्ञापना माझी पंजाबी ज्ञापना माझी पंजाबी लक्षणावाले चरणी मध्ये लावायाची रणी. मग तुका काय होणे झाले सोयरे त्रिभुवन झाले सोयरे त्रिभुवन झाले सोयरे त्रिभुवन. जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय. श्री विठ्ठल माऊली श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल. पुणेकर मंडळी श्री विठ्ठल मंडळी काय रान धरलंय तुम्ही. श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल
तरी त्याला अशा प्रकारे पुण्यातून निघाल्यानंतर पहिलाच विसावा आपल्या माऊलींचा आलेला आहे आणि पहिल्या विसाव्याला आपली सगळी पुणेकर मंडळी आपल्याला भेटलेले आहेत. सगळे विसावाला बसलेले आहेत. गौरव महाराज जय हरी श्री विठ्ठल सर्वांना चला. आणि अशा प्रकारे अजून चुकलेले आमचे मंडळी आमच्यासोबत आलते, आमच्या मंडळी आणि आमच्या वहिनी. नमस्कार श्री विठ्ठल वहिनी, श्री विठ्ठल बाय. अरे खातच असून त्याचे श्री विठ्ठल. तू बाई पहिल्यांदा आलीस ना? हां पहिल्यांदाच पालखी बघतस ना? वा वा कसं वाटलं? जाम भारी जबरदस्त. तुला बाय वा असं बसायला कसं वाटतंय? मस्त ना? तरी अशा प्रकारे सर्व मंडळी नवी मुंबईचे आम्ही बसलेलो आहोत आणि यांना आनंद होत आहे. वारीला आलेत, पहिल्यांदा वारीला आले, कोण कधी आले, तुम्ही बरेच वेळा येता पण आलं पाहिजे. चला श्री विठ्ठल. चला 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 चला. अशा प्रकारे लोकांची कुटुंब गर्दी झालेली आहे माऊलींच्या दर्शनाकरता. चला श्री विठ्ठल. चला श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल. ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे या ठिकाणी आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई. हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ. चला श्री विठ्ठल. माऊलींचा माझा दुसरा विसावा आलेला आहे. दुसऱ्या विसाव्याला बसूया आता जरा दमलो आम्ही. आमचे माऊली महाराज माऊली हे माव दमला हां ओके. आमचे माऊली महाराज दमलेले आहेत. माऊलींचा आपला दुसरा विसावा आलेला आहे. आता माऊली विसाव्याला थांबल्या अर्धा तास आहे आपल्यावर. अर्ध्या तासात काय आपण थंडा पाणी सगळा पिऊ आणि परत एनर्जेटिक होऊ का? ओके चला श्री विठ्ठल. हां चल माऊली श्री विठ्ठल. आपलं नाव काय दादा? सागर पवार आरक्षीचं काम करतो. सागर पवार आरक्षीचं काम करतात. तरी हे आपले सर्व व्हिडिओज बघत असतात आणि आज खास आपल्याला भेटण्यासाठी आलेले आहेत बरं काय? आपल्यासाठी भेटण्यात धन्यवाद बरं का. आपण भेटायला आला आम्हाला आनंद झाला, खूप आनंद झाला. यांनी मेसेज केला तर मागा दिवे घाटाची व्हिडिओ पडली नव्हती लवकर ना. तिथं काय असतं ते नेटवर्कच्या कमीमुळं आम्हाला व्हिडिओ टाकताना आले त्याची. पण बाकी व्हिडिओ व्यवस्थित पडल्या का नाही डे बाय डे? सगळं फार फार धन्यवाद. आपण आले. मला श्री विठ्ठल. चला महाराज तुम्हाला काचेचा थम्सअप मिळणार आहे, कसं वाटतंय? एकच नंबर.
श्री विठ्ठल. आता आपली पालखी कुठं थांबलेली आहे? दिगाव येथे माऊली आपली विसावायला थांबलेली आहे. आपल्याला जास्त नाही पण अर्ध्या असं तर विसावा हो ना. 20 मिनिटं मग इथून पुढे माऊली परत निघणार आणि डायरेक्ट थोरल्या पादुकाला थांबणार आहे. जास्त वेळ न दवडता आपण जाऊया आणि बसूया, काहीतरी खाऊया, जरा आराम करूया. चला श्री विठ्ठल. श्री विठ्ठल. दमला दमला दमला. श्री विठ्ठल. धन्यवाद दादा इकडं. हा हे श्री विठ्ठल. श्री विठ्ठल. वारकरी मरून जर कोणाकडे पाहायचं असेल साधन म्हणून तरी आमचे बाबा आदरणीय आमचे भीम बाबा यांच्याकडे पाहावं आणि परमार्थ करावा. हो खरंच आहे. भीम बाबा लय आदर्श आहे तुमचा संप्रदायाचा. चला श्री विठ्ठल. श्री विठ्ठल. माझी माऊली निघालेली आहे. दिघी येथून माऊलींचा प्रस्थान झालेला आहे. आता आपला पुढचा विसावा आहे थोरल्या पादुका इथे आपला दुसरा विसा. आता उपांत्य फेरीचा सेकंड लास्ट विसावा असणार आहे. त्याच्यानंतर धाकट्या पादुकांना विसावा असणार आहे. चला श्री विठ्ठल. श्री विठ्ठल. श्री विठ्ठल. खूप सुंदर पाऊस पडत आहे. श्री विठ्ठल. श्री विठ्ठल. ज्ञानदेवादी धली समाधी. ज्ञानदेवादी धली समाधी. नियमाने आपुली बोळे. कडिये घेऊनी पुरवी डोळे. कडिये घेऊनी पुरवी लळे. खूप पाऊस. जाम पाऊस. देव देवोली वाढवी. देव देवोली वाढवी. ज्ञानदेवादी धली समाधी. ज्ञानदेवादी धली समाधी. महिमाया त्याहून थोर महिमाया. त्याहून थोर महिमाया. निळामने लालुनी संत. निळामने लालुनी संत. याची धावत प्रतिवर्षी. विठ्ठल. विठ्ठल.
माऊली 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 चला आपण पण जाऊया. येती धावत प्रतिवर्षी येती धावत प्रतिवर्षी येती धावत प्रतिवर्षी. शर महाराज चला चला श्री विठ्ठल श्री विठ्ठल. हो दीपक महाराज श्री विठ्ठल. हो वनिता श्री विठ्ठल म्हणे. मग कसं वाटलं धावून? तुका म्हणे धावा पुढे आळंदी विसावा. आम्ही धावलो धावलेत ना फार मजा येते. खूप मजा आली. चला अशा प्रकारे आपल्या थोरल्या पादुकांना दिंडी आपली विसावलेली आहे आणि एक अर्ध्या तासात लगेच निघतील. आणि आजचा विशेष म्हणजे तुका म्हणे धावा पुढे आळंदी विसावा. पंढरी विसा तिकडं. आता आपण आळंदीला आलो. आळंदीला विसावा येत आहे. काय महाराज म्हणे संत निळा म्हणे जाणवणी संत येती धावत प्रतिवर्षी. या न्यायाने आपण या प्रतिवर्षी आळंदीला धाव घेत असतो. आणि अशा प्रकारे सर्वांचा धावा झालेला आहे आणि आम्ही धावून थकलो म्हणून आता बसलो. अशा प्रकारे श्री विठ्ठल दोन मैत्रिणी माऊलींना न्यायासाठी आलेल्या आहेत आणि त्यांच्या आनंदामध्ये ते फुगडी खेळत आहेत. चला श्री विठ्ठल माऊली 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 माऊली. वा माऊली 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 माऊली. चला श्री विठ्ठल माऊली माझी माऊली आता थोरल्या पादुकावरून विसावा घेऊन निघालेली आहे. आता डायरेक्ट धाकट्या पादुकाला तुम्हाला भेटूया. चला रस्त्यात काहीतरी झालं तर तुम्हाला नक्कीच टाकेल पण आपण भेटूया धाकट्या पादुकाला. चला श्री विठ्ठल. भेटी झाली या संतांची भेटी झाली या संतांची नंदी मोठे हर्षे ब्रह्मांड उलटे आता मुळ उठेली पार आता मुळ उठेली पार आलिंगने सुख वाटे आलिंगने सुख वाटे कृपा कटाक्ष ज्ञानीले कृपा कटाक्ष ज्ञानीले आपुल्या पदी बैसविले आपुल्या पदी बैसविले बाबा रखुमाने विवारो विठ्ठले बाबा रखुमाने विवारो विठ्ठले भक्ताची धने वरदान भक्ताची धने आलिंगने सुख वाटे आलिंगने सुख वाटे उंच पताका झळकती उंच पताका झळकती
आनंदे प्रेमे डोलती भद्रता देवी महाराज की जय आले हरी देवी नट आले हरी देवी नट वीर विठ्ठलाचे सुभट वीर विठ्ठलाचे सुभट हेने झाले दुप्पट पटी भावे दोषाचे हेने झाले दुप्पट पटी भावे दोषाचे तुझी माळा शोभे कंठे गोपी चंदनाची उटी चंदनाची उटी ज्ञानेश्वर महाराज आले हरी देवी नट आले हरी देवी नट वीर विठ्ठलाचे सुभट वीर विठ्ठलाचे सुभट आले हरिदासाचे नाम आले हरिदासाचे नाम धरिला नेम दया नाही जन्म ऐसे पुरुषोत्तम बोलिले ऐसे पुरुषोत्तम बोलिले यार अक्षरे ज्ञानदेव यार अक्षरे ज्ञानदेव महाराज की जय श्री विठ्ठल माझी माऊली आता धाकट्या पादुकांना विसावायला थांबलेली आहे आणि जरी आमच्या ताई आपले रोज व्हिडिओ बघतात नमस्कार श्री विठ्ठल म्हणा रामकृष्ण हरी आणि हा आपल्या माऊलींचा आता शेवटचा विसावा आणि सगळे वारकरी जागेवर बसलेले आहेत बघ कसे सगळे वारकरी मंडळी आपली जागेवर बसलेत आणि मस्तपैकी चला आता आपण पण बसूया आणि आपला हा आजच्या दिवसाचा या वारीचा शेवटचा विसावा चला श्री विठ्ठल माऊली ज्ञानोबा आहे त्या प्रकारे आपल्या माऊलींनी आपल्या सर्व पोरांना गारगार केलेला आहे बघा म्हणा श्री विठ्ठल म्हणा श्री विठ्ठल माऊली ज्ञानोबा आहे धन्यवाद बरं का फार फार श्री विठ्ठल माऊली आता मला वाटते का आपल्याला ह्या विसाव्याला आपली ही व्हिडिओची एंड करायला पाहिजे कारण की इथून पुढं सुद्धा एवढीच मोठी व्हिडिओ बनणार आहे हो खरं आहे कारण की इथून पुढं मंदिरात जाणं नदीवर
त्याच्यामुळं ही पण पुढची सुद्धा इथून पुढची सुद्धा व्हिडिओ खूप मोठी होणार आहे. त्याच्यामुळं आपण 2 ते 3 पार्टमध्ये आपण व्हिडिओ करूया. शक्यतो 2 पार्टमध्ये प्रयत्न करू, कारण की नंतर तुकोबारांची पण शूट घ्यायची आपल्याला. तर आज वास्तविक आपल्याला खूप डाटा जास्त होणार आहे. तर आजच्या दिवसाची व्हिडिओ ही आता धाकट्या पादुकांजवळ आपण संपुष्टात आणूया. याच्यानंतरची व्हिडिओ दुसरी टाकूया. चला, श्री विठ्ठल.